अतिशय झटपट होणारी सुकटची चटणीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. नक्कीच एकदा या पद्धतीने करून पहा आणि तुम्ही सुद्धा अशीच करता का ते नक्कीच मला व्हिडिओच्या शेवटी सांगा. पहा, मी इथे सगळ्यात आधी सुकट घेतलेली आहे. ही छान अशी निवडून आणि पाखडून घेतलेली आहे. सुकट व्यवस्थित निवडून घ्यायची, त्यामध्ये बऱ्याचदा भरपूर प्रमाणात कचरा असतो. त्यानंतरनं ही छान पाखडून सुद्धा घ्यायची आणि मग कढईमध्ये भाजायला टाकायची. गॅस अगदी बारीक आहे. बारीक गॅसवरती मी सुकट भाजून घेणार आहे. कमीत कमी 3-1 मिनटं तरी ही सुकट अशी बारीक गॅसवरच भाजून घ्यायची. खूप असा रंग बदलेपर्यंत भाजायची नाही आहे. तिचा असा थोडा खरपूस असा खमंग वास यायला लागला की लगेचच गॅस बंद करायचा आणि संपूर्ण सुकट काढून घ्यायची. पहा, आता ही गरम असतानाच यामध्ये ही सुकट बुडेल इतपत पाणी घालून घ्यायचे. सुकट पूर्णपणे अशी पाण्यामध्ये बुडली पाहिजे, अशा पद्धतीने पाणी घालायचं आणि सुकट 5 मिनिटासाठी अशीच भिजत साईडला ठेवून द्यायची. असं केल्यामुळे सुकटची जी चटणी होते ना तयार, ती अशी खायला खूप छान लागते, अशी कोरडी कोरडी जाणवत नाही. आता मी सुकटमध्ये पाणी घालून ही सुकट जरा वेळ साईडला ठेवून दिली. त्याच कढईमध्ये आपल्याला लगेचच तेल घालून घ्यायचे. पहा, मी इथे जवळपास 1.5 पळी इतपत तेल घातलं. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण सगळ्यात आधी बारीक चिरलेला लसूण घालून घेऊया. लसूण घातला की लगेचच यात आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मी थोडी जास्त प्रमाणात हिरवी मिरची घातली आहे, कारण सुकटची चटणी थोडी झणझणीत असेल ना तर खायला खूप जास्त छान लागते. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे जवळपास 4 ते 5 मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. आता पहा, गॅस इथे मीडियम आहे आणि आपली मिरची थोडीशी परतवून झाली, तिचा कच्चेपणा गेला की मग 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतले होते ते घालून घेतले. जर तुम्हाला सुकटच्या चटणीमध्ये कांद्याचं प्रमाण जास्त आवडत असेल आणि सुकटचं कमी आवडत असेल तर तुम्ही कांदा जास्त प्रमाणात घालू शकता. मला इथे दोन्ही समप्रमाणात आवडतात, त्यामुळे मी इथे 2च कांद्यांचा वापर केला आहे. आता कांदा हलकासा मऊ झाला की लगेचच यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आणि मीडियम फ्लेमवरती कांदा टोमॅटो एकत्रित छान असे परतवून घ्यायचे. कांदा टोमॅटो छान असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो लवकर शिजावा यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ व्हायला मदत होते. तर पहा, इथे आपला कांदा परततोय तोपर्यंत सुकट छान भिजलेली आहे. आता 5 मिनिटाच्या वर ठेवायची नाही, 5 मिनिटं खूप झाले. अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे. पहा, छान अशी टम्म फुगलेली आहे. अशा पद्धतीने ही सुकट भिजली की यातलं फक्त पाणी निथळून घ्यायचं. सुकट पिळून घ्यायची नाही आपल्याला, फक्त याचं पाणी निथळायचं आहे अशा पद्धतीने. तर पहा, यामध्ये आता बऱ्यापैकी अजूनही ओलावा आहे, पाणी आहे सुकटमध्ये. मी फक्त निथळून घेतलेले आहे. आता सुकट साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत पहा, कांदा आणि टोमॅटोसुद्धा छान असे मऊ झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, कांदा व्यवस्थित शिजला आहे आणि टोमॅटोसुद्धा असा गळालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. आपण आधी हिरव्या मिरचीचा यामध्ये वापर केला आहे, त्यामुळे मी लाल तिखट वापरणार नाही आहे. इथे सगळ्यात आधी धना पावडर घालून घेतली, अर्धा चमचा. त्यानंतरनं थोडीशी हळद घातलेली आहे आणि रंग छान यावा चटणीला यासाठी बेडगी मिरची पावडरचा वापर केला आहे. तुम्ही बेडगी मिरची पावडर स्किप करू शकता आणि फक्त हळद आणि धना पावडरसुद्धा घालू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये मटण मसाल्याचा वापर करू शकता, पण सुकटच्या चटणीमध्ये मला जास्तीचे मसाले आवडत नाही. फक्त असा हिरव्या मिरचीचा आणि थोडीशी धना पावडर, रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर आणि थोडी हळद घातली. हे बेसिक मसाले घालून सुद्धा ना ही चटणी अप्रतिम होते, खायला खरंच खूप जास्त छान लागते. आता मी यामध्ये सगळी ही सुकट घालून घेतली आणि आता सुकट घातल्यावरती गॅस आपला मीडियमच आहे. मीडियम फ्लेमवर मी यामध्ये मीठ घालून घेतले आणि आता हे परतवून घेऊया. पहा, आपण आधीसुद्धा मीठ घातलं होतं, तर आत्ता मीठ घालताना थोडं बेतात घाला. चटणी सुकटची तयार झाल्यानंतरनं ह्याची क्वांटिटी थोडीशी कमी होते, तर त्यानुसारच तुम्हाला इथे मिठाचं प्रमाण ठेवायचे. पहा, आता मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं. यामध्ये खूप महत्त्वाचा एक जिन्नस मी नंतर ॲड करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. आता यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे, कारण सुकटमध्ये ऑलरेडी पाणी आहे, तरी सुकट खाली लागणार नाही. गॅस मी बारीक केला आहे, झाकण ठेवलं आणि एक 2-3 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घेतली. पहा, आता आपण हे मिक्स करून घेऊया. साधारण 3 ते 3.5 मिनिटं फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. सुकट शिजायला काही फारसा वेळ लागत नाही. आपण ही आधी भाजून सुद्धा घेतलेली आहे आणि ही पटकनी शिजली सुद्धा जाते. पहा, ही सुकट आपली बनून तयार झालेली आहे. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालूया, ज्यामुळे सुकट अतिशय चविष्ट लागते. खूप चटपटीत अशी ही सुकट तयार होते आणि ही खायला खरंच कमाल लागते.
लिंबू घातला की लगेचच कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आणि हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं. यापूर्वी कधी तुम्ही लिंबू घालून सुकट केली आहे का? मला कमेंट करून नक्कीच कळवा. या पद्धतीने सुकट करून पहा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.